राहुल गांधी यांच्या संदर्भात भाजपच्या वतीनं जे आंदोलन केलं जात आहे आणि राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि काँग्रेसच्या वतीनं काल जे आंदोलन AI समिटमध्ये करण्यात आलं त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? नाही, AI समिटमध्ये जे आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं त्याचा कितीही निषेध केला तरी कमी आहे. साधारणतः राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रगतीशी संबंधित एखाद्या विषयावर जर महत्त्वपूर्ण चर्चा संवाद तज्ज्ञांसोबत होत असेल तर हे काही आंदोलनाचं स्थान नाही. AI समिटमध्ये जाऊन आंदोलन करायचं, आपला देश जगामध्ये या क्षेत्रामध्ये इन्व्हेन्शन-इनोव्हेशनमध्ये पुढे जावा हा भाव घेऊन माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी काम करत असताना याला नाक कापून अपशकून करण्याचा प्रयत्न ही मन तंतोतंत फिट होते. तर राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे. त्या विमान कंपनीच्या मालकाशी त्यांचा संबंध आहे असं म्हटलं. काही तिथं चौकशी आणि ती जे काही खरं असेल त्याच्यावर आधारित कारवाई होईल. शेवटी आरोपी कोण आहे, काय गुन्हा झाला आहे, त्याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का, हे तर तपासाअंती जेव्हा निष्कर्ष येतील त्यावर आधारित कारवाई होईल. उद्या रोहित पवारनी काही सांगितलं म्हणून एखाद्यावर कारवाई होऊ शकते का? त्यांना तो अधिकारही नाही. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आहे, त्या मुद्द्यावर आधारित चौकशीचा आग्रह करणे, चौकशीवर लक्ष ठेवणे आणि चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर त्यावर भाष्य करणे हे करण्याचा अधिकार आहे. पण एखाद्याला तुम्हीच ठरवाल, आरोपही तुमचा, तुम्हीच वकील, तुम्हीच न्यायाधीश असं होत नाही. भिवंडीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसला यश आलंय, चंद्रपूरचं नुकसान भिवंडीमध्ये भरून काढलं, वचपा काढला असं मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं आपल्या शिक्षण पद्धतीत काही दोष आहे का? अहो, महापौर चंद्रपूरचाही भाजपचाच जागा, शुद्ध भाजपचा, आणि भिवंडीमध्येही भाजपचा जागा. काँग्रेसचं काय आहे? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है असं लोक म्हणतात. तुम्ही कोणाला केलं? हा, चंद्रपूरमध्ये आम्ही काँग्रेसवाल्याला महापौर केलं असतं तर मी मग समजू शकलो असतो की तुम्ही हिशोब चुकता केला, की आम्ही इकडे काँग्रेसवाला महापौर केला, तुम्ही तिकडे भाजपवाला केला. अहो, तुमचं नुकसान झालं हे जर तुम्हाला समजत नसेल ना तर देव सुद्धा तुमच्या पक्षाला वाचवू शकत नाही. चंद्रपूरचं काय उट्ट काढलं हो? चंद्रपूरमध्ये 24 कॅरेट भाजपचा महापौर आणि तुम्ही भाजपचाच उधार घेऊन केला. म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय मंदिरात जाऊन नुसतं बेल वाजवायची? मुंबईत 57 मराठी शाळा हे बंद पडण्याच्या वाटेवर आहे. नाही, बंद पडायच्या वाटेवर आहे म्हणजे मला माहिती नाही. आता विद्यार्थीच गेले नाही तर मग शाळेत फक्त मास्तर रिकाम्या बेंचेसला तर शिकवणार नाही ना. कशामुळे बंद आहे याचा अभ्यास केला पाहिजे. धनंजय देशमुखांनी एक मोठा दावा केलेला आहे. त्यांना आरोपी करून जे जीवे मारण्याचा धोका असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. जे कृष्णा आंधळे आरोपी आहे फरार देशमुख प्रकरणातले, ते 3 वेळा गावी देखील जाऊन आले. त्यांच्या माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील, ते गृहमंत्री आहे. शेवटी या राज्यात शेवटच्या व्यक्तीलाही सुरक्षा देण्याची जबाबदारी गृह विभागाला आहे. या संदर्भामध्ये जी काही तक्रार नोंदवली गेली असेल त्यावर आधारित चौकशी केली जाईल आणि अशी धमकी दिली जात असेल तर त्याला व्यसनही घातलं जाईल धमकी देणाऱ्याला. वाघांचे हल्ले वाढत आहे आणि वाघ मानव संघर्ष वाढत चाललाय. राज्यमंत्री या खात्याला नाहीये आणि वनमंत्री मुंबईचे असल्यामुळे त्यांचे दौरे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने करायचे तेवढे होत नाहीये. त्यामुळे जबाबदारी कोण स्वीकारणार आहे सगळं डे टू डे? यावर मी भाष्य करणे योग्य नाही. वाघाचे हमले थांबले पाहिजे. वन्यजीव संघर्ष, मानव वन्यजीव संघर्ष हा कमी झाला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की याचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसत असेल तो विदर्भाला बसतो. शक्यतो या अधिवेशनामध्ये जी मदत केली जाते त्या मदतीमध्येही वाढ करण्याची मागणी मी नक्की करणार. हत्ती, बिबट, वाघ असे 3 जे प्राणी आहे त्या तिन्हीसाठी काय मागणी होणार आहे अधिवेशनात? नाही, चर्चा होईल तेव्हा मी काही मुद्दे घेऊन काढले आहे. ते मुद्दे मी मांडणार आहे. कारण AIचा उपयोग करणं आता गरजेचं आहे. AIचा उपयोगच आम्ही आता सध्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने करत नाही. आम्हाला हे या दृष्टीने हे मानव वन्यजीव हा संघर्ष थांबवावाच लागेल.